जानकीबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या होत्या. सवयच होती त्यांना ती. लग्नानंतर या घरात आल्यापासून कधी सूर्योदयाने त्यांना झोपेत पाहिले नव्हते. पण आज त्यांचे पाय थरथरत होते. त्यांनी देवाऱ्यासमोर दिवा लावला, हात जोडले, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. देवा, आज माझ्याच घरात माझ्याच अस्तित्वाची बोली लागणार आहे का? हा एकच प्रश्न त्यांच्या मनात घर करून होता. बाहेर हॉलमध्ये चहाचे कप खणानत होते. त्यांचे 2 मुलगे अजय आणि विजय आज लवकर उठले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा आणि मनीषा एखादी रणनीती आखल्यासारखं कुजबुजत बसल्या होत्या. आज या घराची वाटणी होणार होती. वडील गेल्याला जेमतेम 6 महिनेच झाले होते आणि मुलांच्या संयमाचा बांध आता फुटला होता. बघ विजय, मी मोठा आहे म्हणून मी जास्त मागत नाही, पण व्यवहार हा व्यवहार असतो. अजयचा आवाज हॉलमधून जानकीबाईंच्या कानावर पडला. अजय त्यांचा मोठा मुलगा होता. शहरात एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. अजय दिसायला शांत पण मनाहून अत्यंत हिशोबी होता. त्याची पत्नी सीमा तर त्याहूनही वरचढ होती. तिला या जुन्या वाड्याचा तिटकाराच होता. तिला इथली जमीन विकून शहरात एक मोठा फ्लॅट घ्यायचा होता. विजय धाकटा मुलगा, तो गावातच राहायचा, थोडीफार शेती बघायचा. वडिलांच्या निधनानंतर त्याने जानकीबाईंची काळजी घेतली असं लोकांना वाटायचं, पण खरं तर त्याला वडिलांच्या नावावर असलेली बागायत जमीन हवी होती. त्याची पत्नी मनीषा सतत त्याच्या कानात विष कालवत असे. अहो, तुमचे दादा शहरात सुखात राहतात, उद्या ते सगळं बळकावतील. आजच आपला वाटा स्पष्ट करून घ्या. जानकीबाई हळूहळू चालत हॉलच्या उंबरठ्यावर येऊन थांबल्या. कोणाचेच लक्ष त्यांच्याकडे नव्हते. अजयने नकाशा समोर ठेवला होता. हा जो समोरचा रस्ता आहे, तिथली जागा माझ्या नावावर होईल आणि वाड्याचा मागचा भाग, जिथे गोठा आहे, तो तुझा. विजय चटकन बोलला, असं कसं दादा? समोरच्या जागेची किंमत तर जास्त आहे. तिथे दुकान काढता येईल. मग मला शेतातला हिस्सा जास्त हवा. वडिलांनी जी 5 एकर बागायत केली होती, ती पूर्ण माझ्याकडेच राहील. वाद वाढला. शब्दाला शब्द फुटत होता. जानकीबाई तिथेच कोपऱ्यात असलेल्या खुर्चीवर बसल्या. त्यांच्या मनात विचार येत होता. याच हॉलमध्ये अजयने पहिलं पाऊल टाकलं होतं तेव्हा त्याचे वडील किती आनंदी झाले होते. याच जमिनीवर विजय रांगत होता. आज तीच मुलं त्याच जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या उरावर बसली होती. आई, तुम्ही काही बोलत का नाही आहात? सीमाने अचानक जानकीबाईंकडे बघून विचारलं. जानकीबाईंनी मान वर केली. त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुकलं होतं. त्या शांतपणे म्हणाल्या, मी काय बोलणार आता? सीमा, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही ठरवलंच आहे ना? मला फक्त इतकंच सांगायचं होतं. जानकीबाई अजय आणि विजयकडे पाहून बोलू लागल्या. तुमच्या वडिलांची इच्छा होती की हा वाडा कधी विकला जाऊ नये. विजय मध्येच ओरडला. आई, आता काळ बदलला आहे. पैशाशिवाय पान देखील हलत नाही. आम्हाला आमची मुलं मोठी करायची आहेत. त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. जानकीबाईंना वाटलं कदाचित एखादा मुलगा तरी म्हणेल, आई, तुला कुठं राहायला आवडेल? तुझ्यासाठी काही हवं आहे का? पण नाही. दोघांनाही आपल्या आपल्या हिश्श्याची काळजी लागून राहिली होती. मनीषाने चहाचा रिकामा कप जोरात टेबलावर ठेवला. ती म्हणाली, आणि आई, तुमचं सामान तुम्ही आधीच आवरून ठेवा बरं, कारण वाटणी झाल्यावर आम्ही हे घर लगेच रिनोव्हेट करायला घेणार आहोत. तुमचं ते जुनं कपाट, त्या पितळेच्या घागरी, त्याने खूप जागा अडते. ते सगळं भंगारात मोडून टाका. जानकीबाईंना तो धक्का सहन झाला नाही. त्या घागरी, ते कपाट त्यांच्या संसाराच्या खुणा होत्या. त्यांच्या लग्नात आईने दिलेल्या वस्तू होत्या त्या. आज त्यांच्या सुनांना त्या वस्तू भंगार वाटत होत्या. अजयने घड्याळाकडे पाहिले. वकील येतीलच आता. विजय, लक्षात ठेव, विहिरीचे पाणी दोघांनाही अर्धे अर्धे मिळेल. त्यांवरून वाद घालू नको. हो. आणि आईचा खर्च? विजयने शेवटी विचारलं. हॉलमध्ये अचानक एक शांतता पसरली. जणू काही एखादा नको असलेला विषय समोर आला होता. सीमा म्हणाले, आई सध्या आमच्याकडे शहरात राहील. 6 महिने तिथे राहील. मग 6 महिने तुमच्याकडे गावात. औषधांचा खर्च ज्याच्याकडे आई असेल तो करेल. जानकीबाईंकडे कुणीही विचारणा केली नाही की त्यांना शहरात जायला आवडेल का? त्यांना त्या प्रदूषणात, त्या बंद फ्लॅटमध्ये गुदमरायला होतं हे कोणालाच माहीत नव्हतं का? त्यांना त्यांच्या या मोकळ्या वाड्यात तुळशीपाशी बसायला आवडायचं. पण आज
त्या त्यांच्याच घरात परक्या झाल्या होत्या. 10:30 वाजले. वाड्याच्या गेटवर एक गाडी येऊन थांबली. वकील साहेब आपल्या फाईल्स घेऊन आत आले. अजय आणि विजयच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमकच आली. जणू काही त्यांना एखादा खजिना मिळणार होता. वकिलांनी टेबलावर कागदपत्रे ठेवली. बघा, तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी मालमत्तेचे 2 भाग करण्याचे सुचवले होते, पण जानकीबाईंच्या संमतीशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. अजयने पेन पुढे केला. आई करेल सही. आम्ही सगळं ठरवलं आहे. जानकीबाई उठल्या. त्या वकिलांच्या जवळ गेल्या. वकिलांना त्या लहानपणापासून ओळखत होत्या. त्यांनी वकिलांच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात एक आर्तसाद होती. वकील साहेब, जानकीबाईंचा आवाज यावेळी थरथरला नाही. मला ते कागद वाचायचे आहेत. मला खात्री करून घ्यायची आहे की माझ्या मुलांनी काय काय वाटून घेतलंय. मनीषा कुजबुजली. आता यांना काय समजणार आहे यातलं? उगीच वेळ घालवतायत. पण जानकीबाईंनी कागद हातात घेतला. त्यात प्रत्येक खोलीचा, प्रत्येक वस्तूचा उल्लेख होता. पण त्या कागदात आई नावाच्या माणसासाठी 1 इंचही जागा सोडलेली नव्हती. मुलांनी स्वतःचे किल्ले बांधले होते, पण त्या मातीने त्यांना आधार दिला. त्या मातीलाच ते विसरले होते. वकिलांनी वाचायला सुरुवात केली. हिस्सा क्रमांक 1 अजय सोपानराव. हिस्सा क्रमांक 2 विजय सोपानराव. जानकीबाईंनी शांतपणे ऐकलं. त्यांच्या डोळ्यासमोरून पूर्ण आयुष्य सरकलं. गरिबीत काढलेले ते दिवस, मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवलेले, आणि आज या सोन्यासारख्या मुलांनी केलेला हा व्यवहार. आई, सही कर ना आता, अजयने अधीर होऊन सांगितलं. जानकीबाईंनी पेन हातात धरला, पण त्यांनी सही करण्याऐवजी वकिलांना बाजूला नेलं. वकील साहेब, मला या वाटणीत एक बदल करायचा आहे, जो कायद्याने माझा अधिकार आहे. हॉलमध्ये बसलेले चौघेही दचकले. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. आई आता काय बदल करणार यात? तिला काय हवंय? सोनं की रोख रक्कम? पण जानकीबाईंच्या मनात जे होतं त्याची कल्पना या 4 सुशिक्षित माणसांपैकी कोणालाही नव्हती. त्यांनी वकिलांच्या कानात काहीतरी सांगितले. वकिलांचे डोळेच विस्फारले. त्यांनी जानकीबाईंकडे आदराने पाहिले. आई, काय सांगितलं वकिलांना? विजयने आश्चर्याने विचारलं. जानकीबाई फक्त हसल्या. वेळ आल्यावर समजेलच. सध्या तुम्ही तुमच्या हिश्श्यावर सही करा. वाड्याच्या हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. जानकीबाईंनी वकिलांच्या कानात काय सांगितलं असेल याचे तर्कवितर्क अजय, विजय आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यात सुरू झाले होते. वकिलांनी पुन्हा एकदा फाईल्स नीट केल्या आणि गंभीर चेहरा करून जानकीबाईंकडे पाहिलं. आई, नक्की काय सुरू आहे तुझं? हे बघ, उगीच काहीतरी अवास्तव मागण्या करून वेळ वाढवू नको. आम्हाला शहरात पोचायला उशीर होतोय. अजयचा आवाज थोडा चढला होता. जानकीबाईंनी शांतपणे पदर नीट केला आणि म्हणाल्या, अजय, मी काहीही अवास्तव मागत नाहीये. मी फक्त माझा अधिकार विचारतेय. वकील साहेब, तुम्हीच सांगा यांना कायद्याची भाषा. वकील साहेब चष्म्यातून बघत म्हणाले, बघा अजय आणि विजय, हिंदू वारसा कायद्यानुसार आणि तुमच्या वडिलांनी बनवलेल्या जुन्या मृत्यूपत्राच्या अटीनुसार जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत या संपूर्ण मालमत्तेवर त्यांचा लाईफ इंटरेस्ट आहे. म्हणजेच त्यांच्या संमतीशिवाय तुम्ही एक वीटही हलवू शकत नाही. पण जानकीबाईंची इच्छा आहे की या वाटणीमध्ये आता 2 नाही तर 3 हिस्से व्हावेत. 3 हिस्से? कोणाचे? पूजा तर तिच्या सासरी सुखात आहे. तिला या मालमत्तेत रस नाहीये. विजय वैतागून म्हणाला. वकील साहेब शांतपणे म्हणाले, 3रा हिस्सा जानकीबाईंचा स्वतःचा असेल. जोपर्यंत त्या जिवंत आहेत तोपर्यंत हा हिस्सा त्यांच्या मालकीचा राहील आणि त्यांच्या पश्चात ते काय करायचं याचा अधिकारही त्यांचाच असेल. हे ऐकताच सीमा आणि मनीषाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे काय नवीनच? आई, तुम्हाला आता या वयात हिश्श्याचं काय करायचंय? तुम्ही तर आमच्याकडेच राहणार आहात ना? सीमाने कपाळावर आठे घालत विचारलं. मनीषाने तर थेट आरोपच केला. दादा, आईला आपल्यावर विश्वास नाहीये. तिला वाटतंय की आपण तिला नीट सांभाळणार नाही, म्हणूनच ती स्वतःसाठी वेगळी मालमत्ता राखून ठेवत आहे. सीमा म्हणाली, आई, ज्या मुलांनी तुम्हाला आजवर जपलं त्यांच्यावर असा संशय घेताना तुम्हाला लाज नाही वाटत? जानकीबाईंच्या काळजावर या शब्दांनी घाव घातला. जपलं? त्यांनी स्वतःला विचारलं. ज्या मुलांनी गेल्या 6 महिन्यात
त्यांना साधं एकदाही हसून विचारलं नव्हतं, आई जेवलीस का? आणि आज ते हक्काची भाषा करत होते. आई, तू खूप मोठी चूक करत आहेस. जर तिसरा हिस्सा झाला तर माझ्या वाट्याला येणारी समोरची जागा कमी होईल. तिथला माझ्या शोरूमचा प्लॅन कॅन्सल होईल. अजय रागाने म्हणाला. आणि माझं काय? शेतातली विहीर तर आईच्या हिश्श्यात जाईल. विजयनेही आपली अडचण मांडली. जानकीबाई फक्त पाहत होत्या. त्यांच्या मुलांच्या मनात आईच्या निवाऱ्यापेक्षा शोरूम आणि पाणी याला जास्त किंमत होती. वाटणीचे कागदपत्र तशीच अर्धवट राहिली. मुलांनी आणि सुनांनी ठरवूनच जानकीबाईंशी बोलणंच बंद केलं. सायलेंट ट्रीटमेंट देऊन आईला नमवायचं हा त्यांचा नवा प्लॅन होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीबाईंना चहा देखील मिळाला नाही. आई, आता तुमची वेगळी वाटणी होणार आहे ना, मग तुमचं जेवणही तुम्हीच बनवून घ्या, असं मनीषाने जाता जाता ऐकवलं. सकाळपासून जानकीबाईंच्या पोटात काहीच नव्हतं. जानकीबाईंना चक्कर येत होती. त्या भिंतीला टेकून बसल्या. एवढ्यात अजय तिथे आला. आई, अजून ही वेळ गेली नाहीये. त्या वकिलांना सांगून तिसऱ्या हिश्श्याचा मुद्दा काढून टाक. आम्ही तुला खूप सुखात ठेवू. शहरात तुला AC रूम देऊ. अजय, तू मला AC रूम देशील, पण त्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद तर करणार नाहीस ना? जानकीबाईंनी खोल आवाजात विचारलं. अजय निरुत्तर झाला. दुपारी सासूबाईंना तसंच उपाशी बघून सीमाला दया आली नाही. उलट तिने टोमणा मारला. ज्यांना मालमत्ता हवी असते त्यांनी स्वतः राबायची तयारी ठेवावी. इथं आयतं खायला आता मिळणार नाही. त्याच रात्री सीमा आणि मनीषाने मिळून जानकीबाईंच्या खोलीची झडती घ्यायचं ठरवलं. जेव्हा जानकीबाई बाथरूममध्ये गेल्या तेव्हा या दोघींनी कपाट उचकटलं. त्यांना तिथे एक जुनी लाकडी पेटी सापडली. दोघींच्या डोळ्यात चमक आली. नक्कीच यात सोन्याचे दागिने असणार, मनीषा म्हणाली. त्यांनी पेटी उघडली, पण त्यात काय होतं? त्यात होते अजय आणि विजयचे लहानपणीचे फोटो, पायमोजे, त्यांचे रिपोर्ट कार्ड आणि वडिलांनी आईला दिलेलं पहिलं प्रेमपत्र आणि काही वाळलेली फुलं. त्या पेटीत जानकीबाईंचं विश्वच होतं जणू. पण त्या सुनांना तिथे फक्त कचरा दिसला. त्यांनी ती पेटी रागाच्या भरात जमिनीवर फेकून दिली. सामान विस्कटलं गेलं. जानकीबाई बाहेर आल्या. जमिनीवर विखुरलेलं आपलं सामान पाहून त्या थरथरल्या. काय शोधत होता तुम्ही यात? त्यांनी विचारलं. काही नाही, आम्हाला वाटलं काही महत्त्वाचं असेल. पण हे फालतू सामान कशाला जपून ठेवलंय? सीमा फणफणत बाहेर निघून गेली. त्या रात्री जानकीबाईंना झोप लागली नाही. त्यांच्या लक्षात आलं, जर त्यांनी आता माघार घेतली तर उरलेलं आयुष्य त्यांना या खोल्यामध्येच कैदी बनवून काढावं लागेल. त्यांची मुलं वाईट नव्हती, पण त्यांच्या पत्नीच्या आणि पैशाच्या लोभापायी ती आंधळी झाली होती. संध्याकाळी सर्व कागदपत्रे तयार झाली. अजय आणि विजय सही करण्यासाठी पुढे सरसावले. वकिलांनी घसा खाकरून वाचायला सुरुवात केली. या घराचे आणि जमिनीचे एकूण 3 हिस्से करण्यात आले आहेत. पहिला हिस्सा अजयचा, दुसरा विजयचा आणि तिसरा हिस्सा जानकीबाईंचा. अजय चमकून म्हणाला. तिसरा हिस्सा? पण आई तर आमच्या सोबतच राहणार आहे. मग तिला वेगळ्या हिश्श्याची काय गरज? जानकीबाई आपल्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांच्या हातात एक छोटी बॅग होती. त्या म्हणाल्या, अजय, विजय, तुम्ही या घराचे तुकडे केलेत. माझं मन आधीच तोडलं. तुम्हाला वाटलं की मी कुणाकडे तरी आश्रयाला येईन. माझा जो तिसरा हिस्सा आहे तो मी आजच जवळच्या मातृछाया अनाथालयाला आणि वृद्धाश्रमाला दान केला आहे. आणि उरलेली जमीन विकून जे पैसे आलेत त्यातून मी तिथेच माझ्यासाठी एक छोटी खोली कायमची बुक केली आहे. पूर्ण हॉलमध्ये सन्नाटा पसरला. दोन्ही सुनांचे चेहरे पांढरे फटक पडले. विजय म्हणाला, आई, तू हे काय केलंस? लोक काय म्हणतील? आम्हाला हिस्सा कमी पडेल ना? जानकीबाई हसल्या, पण त्या हसण्यात दुःख होतं. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिला तुम्ही वस्तू समजून वाटून घेत होतात. ज्या घरात मुलांच्या मनात आईसाठी जागा नसते तिथे त्या आईने राहून तरी काय करायचं? तुम्हाला तुमची मालमत्ता लखलाभ. आजपासून या घरात माझा कोणताही हिस्सा नाही आणि तुमचा माझ्यावर कोणताही हक्क नाही. जानकीबाई कोणाकडेही न पाहता घराबाहेर पडल्या. अजय आणि विजय पेपर हातात धरून उभे होते. त्यांच्याकडे जमीन होती, घर होतं, पैसा होता, पण ज्या माऊलीने हे घर उभं केलं होतं तीच आता कायमची निघून गेली होती. मित्रांनो,
जानकीबाईंनी आपल्या मुलांना दिलेली ही शिक्षा योग्य होती का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. कथा आवडली असल्यास हो लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.